16 ऑक्टोबरच्या रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपची कोर कमिटी जमली। महायुतीनुसार बैठकीत 4 माजी आमदार आणि काही स्थानिक नेते यांचा भाजप प्रवेश अंतिम करण्यावर चर्चा झाली। या प्रवेशाची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसातच होणार आहे। भाजपची ही रणनीती पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पकड कमकुवत करण्यासाठी आखली गेलेली आहे। कारण या भागात अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांचं सहकारी क्षेत्रात प्रचंड वर्चस्व आहे। सोलापूर म्हणजे फक्त विड्यांचं शहर नाही, राजकारणात हा जिल्हा नेहमी किंगमेकर ठरलेला आहे। माढा, माहोळ, सोलापूर शहर या तिन्ही मतदारसंघातूनच अनेक मोठे नेते उभे राहिले। भाजपसाठी सोलापूर हे डबल इंजिन सरकार मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाचं ठिकाण आहे। येथे जर अजित पवार गटाचं वर्चस्व तोडलं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या समीकरणावर थेट परिणाम होऊ शकतो। त्यामुळे फडणवीसांनी हे 4 माजी आमदार घेरण्याचा प्रयत्न सुरू केलाय। चला तर बघूयात ते 4 आमदार कोण आहेत। रणजित शिंदे हे माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र आहेत। बबनराव शिंदे यांचा माढा परिसरात मोठा प्रभाव आहे। ते रणजित शिंदे यांच्या माध्यमातून भाजपला माढा मतदारसंघावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे। भाजपसाठी महत्त्वाचे का, तर माढा मतदारसंघावर नियंत्रण मिळवून या परिसरातील सहकारी आणि स्थानिक राजकारणात भाजपची पकड मजबूत करणे हे भाजपचे ध्येय असू शकते। नंबर 2, यशवंतराव तात्या माने। यशवंतराव तात्या माने हे अनुभवी आणि जनसंपर्काचा मोठा चेहरा। यशवंत तात्या माने हे सोलापूरच्या राजकारणात एक अनुभवी आणि आधाराचे नेते आहेत। स्थानिक विकास कामापासून मतदारसंघातील संघटनशीलतेपर्यंत त्यांची ओळख आहे। भाजपसाठी त्यांचा फायदा काय? तात्या माने यांचा प्रवेशामुळे सोलापूर शहर व ग्रामीण भागात भाजपची संघटन शक्ती वाढेल। त्यांच्या कार्यकर्त्यामुळे पक्षाला स्थानिक निवडणुकीत मजबूत पाया मिळू शकतो। त्यामुळे फडणवीसांची धडपड सुरू असल्याचं बोललं जात आहे। नंबर 3, दिलीप माने। सोलापूर शहरातील प्रभावी चेहरा। दिलीप माने यांनी सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात आपली ओळख निर्माण केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेते म्हणून त्यांनी अनेक निवडणुकांतून भूमिका बजावली। भाजपसाठी त्यांचा प्रवेश म्हणजे सिटी बेस मजबूत करणे। सोलापूर शहरातील राष्ट्रवादीच्या मतदारावर थेट परिणाम होईल आणि महापालिका निवडणुकीत भाजपसाठी हा मोठा फायदा ठरू शकतो। त्यानंतर माजी आमदार राजन पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघात त्यांचा दबदबा असून सहकारी संस्थांच्या माध्यमातून राजकारणावर मजबूत पकड असलेले नेते आहेत। त्यांच्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विश्वास होता। मात्र अलीकडे काळात ते अजित पवार गटात सक्रिय होते। भाजपसाठी ते का महत्त्वाचे असू शकतात? राजन पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला माहोळ आणि सोलापूर ग्रामीण भागात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे, जिथे त्यांचा मोठा जनार्दन आहे। या हालचालीचा उद्देश स्पष्ट आहे, पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार गटाचा वर्चस्व संपवणं, सहकारी संस्थांमध्ये आणि जिल्हा बँकांमध्ये भाजपचा प्रभाव वाढवणं, महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर मजबूत संघटन तयार करणं। अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा घेतल्यानंतर त्यांचा भर पश्चिम महाराष्ट्रातील संघटन शक्तीवर होता। पण आता तेच नेते भाजपकडे वळल्यास अजित पवार गटाला स्थानिक पातळीवर मोठा धक्का बसू शकतो। विशेषतः करून सोलापूर जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात भाजपचा प्रभाव अजून वाढत तर महायुतीसाठी आगामी निवडणुका सोप्या होतील। या हालचालीचे काही प्रमुख परिणाम असे होऊ शकतात की महायुतीला सोलापूर आणि माढा परिसरात नवा श्वास मिळेल। राष्ट्रवादी अजित पवार गटाची संघटन शक्ती कमकुवत होईल। भाजपच्या स्थानिक उमेदवारांना आर्थिक आणि सहकारी बळ मिळेल। महापालिका व विधानसभा निवडणुकीत भाजपची पकड वाढेल। या राजकीय हालचालीबद्दल स्थानिक जनतेची ही चर्चा सुरू आहे। भाजपकडे जर या नेत्यांच्या मदतीने स्थानिक समस्या सोडवण्याचं वचन असेल तर त्याचा थेट फायदा आगामी निवडणुकीत दिसेल। महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सतत बदलणारा प्रवाह आहे। काल अजित पवार गटात असलेले नेते आज भाजपच्या दिशेने जात आहेत। या बदल्याच्या वादळात शेवटी फायदा कोणाचा होणार तो ठरवेल आगामी निवडणुकीतला जनादेश। मित्रांनो, या फडणवीस यांच्या चालीनंतर सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात नवी समीकरणं तयार होत आहेत। तुमच्या मते ही चाल राजकीय मास्टर स्ट्रोक आहे की फक्त निवडणुकीपुरतीचा शो? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि जर अशीच राजकीय विश्लेषण तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।